पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं होर्डिंग कोसळलं। 20 बाय 40 फुटाचं हे होर्डिंग कोसळून टेम्पोवर आदळलं, ज्यात टेम्पोचं नुकसान झालंय। पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे होर्डिंग कोसळलं। हे होर्डिंग आकारानं लहान असल्यानं आणि रस्त्याच्या बाजूलाच कोसळल्यानं दुर्घटना टळली आहे। दरम्यान अनधिकृत होर्डिंगवर प्रशासनानं लवकरच कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। वादळी वारा आणि पावसानं पालघरला झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यामुळे जव्हार मोखाडा भागात मोठं नुकसान झालंय। जवळपास शेकडो घरांचं नुकसान झालंय। अनेक घरांचे छप्पर उडून गेले। संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। विजेचे खांब कोलमडून पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। रायगडला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। माणगाव तालुक्यातील पुरार नांदवी परिसरात झालेल्या वादळानं 40हून अधिक घरांचं आणि काही गोठ्यांचं नुकसान झालंय। अनेक घरांवरचे पत्रे कौलं उडून गेली आहेत। अन्नधान्य भिजले। पंचनामे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मदत द्यावी अशी मागणी नागरिक करतायत। वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा टाकरखेडा परिसराला चांगलाच तडाखा बसलाय। या वादळात 5 ते 6 घरांवरचे छत उडून गेलंय, त्यामुळे नुकसान झालंय, तर पावसामुळे घरातील धान्यही भिजलंय।